महिला आरक्षण विधेयकावरून भाजपामध्ये 2 गट। खासदार संजय राऊत यांचा मोठा आरोप, तर पंतप्रधान मोदींना पदावरून हटवण्यासाठी षडयंत्र रचलं जात असल्याचाही केला दावा। बारामती पोटनिवडणुकीच्या प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस। मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये आज बारामतीमध्ये जाहीर सभा। राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे प्रमुख नेते राहणार उपस्थित। सुनेत्रा पवारांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार पहिल्यांदाच महायुतीच्या मंचावर। महायुतीचे नेते आणि सुप्रिया सुळे एकाच मंचावर दिसणार। महिला आरक्षण विधेयक नामंजूर झाल्याच्या निषेधार्थ भाजपाचा आज मुंबईमध्ये मोर्चा। मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये हा निघणार मोर्चा। जेनझींना आकर्षित करण्याचा भाजपाचा प्रयत्न। प्रियांका गांधींकडे इंदिरा गांधींसारखं नेतृत्व, त्यामुळे त्या इंडिया आघाडीचा चेहरा बनू शकतात। जनशक्ती जनता दलाच्या तेज प्रताप यादव यांचंही वक्तव्य। तर राहुल गांधींच्या हातून काहीही साध्य होणार नाही, अशीही दिली प्रतिक्रिया। राज्यातील 17 लाख सरकारी आणि निमसरकारी कर्मचारी आजपासून बेमुदत संपावर। सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना अंमलबजावणी त्वरित लागू करण्याची मागणी। सरकारनं संप बेकायदेशीर ठरवला। परतफेड प्रकरणातील मुख्य आरोपी अयान अहमदनं पैशांसाठी आईचे सोन्याचे दागिने चोरल्याचं उघड। मुलींवर पैसे उधळणं आणि महागडे मोबाईल वापरण्याच्या छंदामुळे अयान कर्जबाजारी। परतफेड लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपींची कोठडी आज संपणार। मुख्य आरोपीसह 4 आरोपींना आज अचलपूर न्यायालयामध्ये हजर करणार। पोलीस आणखी कोठडी वाढवून मागणार। होंदो अशोक खरातच्या अडचणीमध्ये आणखी वाढ। नाशिकच्या सिन्नर पोलीस ठाण्यामध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल। बनावट खात्यांमधून 57,90,000 रुपयांची फसवणूक। होंदोकराच्या कोट्यवधींच्या संपत्तीवर ईडीची टाच येणार असल्याची माहिती। बेकायदेशीर मालमत्तेवर प्रोव्हिजनल अटॅचमेंटची प्रक्रिया सुरू झाल्याची माहिती। नाशिकच्या टीसीएस कंपनीतील अत्याचार धर्मांतर प्रकरणातील संशयित आरोपींचे मोबाईल जप्त। ग्रुप लीडरकडून रोज आक्षेपार्ह मेसेज पाठवून तरुणींचा छळ केल्याची माहिती। बनावट कागदपत्रांच्या आधारे शासकीय सदनिका लाटला प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते माणिकराव कोकाटे यांच्या संदर्भात आज सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी। कोकाटेंवर अपात्रतेची टांगती तलवार कायम। सलग दुसऱ्या दिवशी मध्य रेल्वेचं वेळापत्रक कोलमडलं। दिवा रेल्वे स्थानकावर प्रवाशांची तुडुंब गर्दी। लोकल उशिरा धावत असल्यानं प्रवाशांचे हे प्रचंड हाल। नाशिकमध्ये पर्यावरण प्रेमींचा मोर्चा। वृक्षतोडीच्या विरोधात महापालिकेवर मोर्चा। तपोवन गंगापूर रोडवरील वृक्षतोडी विरोधात पर्यावरण प्रेमी आक्रमक। राज्यामध्ये आजपासून विजांच्या कडकडाटांसह वादळी पावसाची शक्यता। मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाला 24 एप्रिलपर्यंत पावसाचा येलो अलर्ट। नाशिकमध्ये लोखंडी गेट अंगावर पडून 13 महिन्यांच्या चिमुकलीचा मृत्यू। आईसोबत कचरा टाकून परत येताना ही घडली दुर्घटना। लोखंडी गेट अचानक निखळून पडल्यानंतर चिमुरडी गेट खाली सापडली। पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याला 1 वर्ष पूर्ण। पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांनी हिंदू पर्यटकांवर धर्म विचारून झाडल्या होत्या गोळ्या। हल्ल्याच्या कटू आठवणी आजही जिवंत। पाकिस्तानमध्ये होणाऱ्या शांतता चर्चेसाठी अमेरिका आणि इराणची सहमती। अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हान्स आज इस्लामाबादमध्ये पोहोचणार। युद्धविराम संपण्यास अवघे काही तास शिल्लक। Thank you.